त्रिशाची आज ऑडिशन आहे आणि हा जो टॉवर आहे त्रिशाचा फोटोशूट चालू आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. घाटकोपर एरियामध्ये तिची होल्डिंग पडलेली. एक प्लेट इडली, एक प्लेट. आज आहे IPL चा फायनल. यार फुल ऑन खतरनाक खेळते. या दोघींचं काय चाललंय बघा. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, दुपारचे वाजले आहेत 2:02 आणि ब्लॉगला मी आत्ता चालू करतोय कारण की आज संडे होता. तर थोडंसं लेट उठणं झालं आमचं आणि सगळ्या कार्यक्रमाला पण आमच्या सकाळपासूनच लेट. त्रिशा पण लेट उठली आहे. त्रिशा हाय कर. हय्या. तर तिने तुम्हाला हाय पण केलेला आहे. हे बघा हाय. तर आम्ही आता निघतोय अंधेरीला. आमची अपॉइंटमेंट होती. चला आपण डायरेक्ट भेटूया गाडीमध्ये. मी आता निघालो मित्रांनो आणि आम्ही आता चाललोय अंधेरीला. हाय करते ती तुम्हाला मगाचपासून. किती वेळा करणार त्रिशा हाय. तर आता आम्ही निघालोय. मॅप लाव ना सोनाली, मॅप लाव ना बाई, इथे मोबाईल आहे. तर बघूया आता किती वेळ दाखवतोय मॅप मध्ये आपल्याला. घरातून निघालो तर ट्रॅफिक चालू झाली आहे. गाड्या बघा कशा पार्किंग केल्यात. तर चला बघूया किती वेळ आहे आता. जस्ट आता मी इथे पोहोचलोय आणि पोचायला आम्हाला फक्त 30 मिनिट्स लागले. अर्धा तासात आम्ही पोहोचलो. रस्ता खाली होता संडे असल्यामुळे. तर आता इकडे चाललोय. आणि हा जो टॉवर आहे इकडे आम्हाला जायचंय. तर आम्ही गाडी बाहेर पार्किंग केली आणि इथे बिल्डिंगचं काम चालू आहे. तर आम्हाला त्यांनी आतल्या रस्त्यामधून पाठवलं. तर आता बघूया. त्रिशाची आज ऑडिशन आहे, फर्स्ट ऑडिशन. आम्हाला फोन केलेला त्यांनी, एजन्सी एक. तर तिकडे गेल्यावरती मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगतो काय आणि कसे येते. त्यांचं ऑफिस आहे. इथे सगळे लहान लहान मुलं आले. त्रिशाचा फोटोशूट चालू आहे. त्यांनी ते हाईट, वेट, परत मंथ्स लिहिले. त्रिशाचं नाव लिहिलं त्या लोकांनी. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. कसं वाटलं सोनाली? इथं मस्त खेळते इथे मुलं बघून. असे मुलं आलेत. त्यांचं पण आता वरती फोटोशूट झालंय. ते आतमध्ये आता चालले. बाहेर वेटिंग रूम मध्ये बसलोय. त्रिशा, मी, सोनाली आहे. तिथं पण आम्ही बाहेरच बसलोय. एक तिथं ते स्टार्टिंगचं जे असतं नेमचं ते झालं. आता दुसरा राऊंड आहे. बघूया आता आतमध्ये काय प्रोसेस आहे. तर फुल ऑन इथे मस्तीच चालू आहे. थांबतच नाही एका जागेवरती. त्रिशा, त्रिशा, ओय ओय, वेअर करते, वेअर कर. आता एक तिचा फ्रेंड भेटलाय. दोघे खेळत होते. आता त्रिशा कोण आहे इकडे? याच्यात कोण आहे? कोण आहे इथे? कोण आहे? कोण आहे? A few moments later. मित्रांनो, त्रिशाचा आता सेकंड राऊंड पण झाला. आम्ही आता खाली उतरलोय आणि आम्हाला त्यांनी आता सांगितलंय त्रिशाचा एक प्रोफेशनल फोटोशूट करायला. तर त्यांनी आम्हाला स्लॉट सांगितलेला, पण त्या स्लॉटला आम्ही इथे अवेलेबल नसल्यामुळे त्यांना बोललो की आपण नेक्स्ट वीकमध्ये परत एकदा येऊया आणि फोटोशूट आहे त्रिशाचा, तो करूया. आता बघूया. आता मी निघतोय घरी. घरी जायचंय? कुठे जायचंय? फोटोशूटचं काय करायचंय आल्यावरती बघूया. तर ठीक आहे, गाडीची इथे जातो आता आम्ही. बघूया आता. काहीतरी भूक लागली आहे जाम. हा, हे काय कसलं रेस्टॉरंट आहे? मुंक. सगळ्यात पहिलं सोनालीने काम बघा काय चालू केलंय. त्रिशाला पहिलं ती भरवती आहे कारण की त्रिशाने पण काय खाल्लं नव्हतं. निघालं तेव्हा जेवायचा टायमिंगच होता. तर तिने कॅरी केलेलं सोनालीने निघताना. त्रिशा लेट झाला उलट तिला जेवायला.
हा लेट झाला आज, तुझा टाइम पण निघून गेला ना, थोडासा लेट झाला. तर ठीक आहे, आता त्रिशा पण खाईल काहीतरी, खातीच आहे ती सॉरी. आणि आम्ही पण आता हिचं झाल्यानंतर बाहेर रेस्टॉरंट मध्ये जाऊ काहीतरी खाऊ. तर डायरेक्टली आता आम्ही आलो रेस्टॉरंट मध्ये, आणि ते पण आलो सायनला, कारण की त्या साईडला आम्ही तिथून निघाल्यानंतर आम्हाला रेस्टॉरंट भेटत होते, पण गाडी लावायला तिकडे प्रॉब्लेम होत होता आणि रोडला पार्किंग असल्यामुळे पार्किंग आम्ही लावत नव्हतो. तर डायरेक्ट आम्ही विचार केला सायनला आलो गुरुकृपामध्ये. सोनालीची इच्छा होती खायची. काय ऑर्डर केलेस? काय ऑर्डर केलेस? एक प्लेट इडली, एक प्लेट समोसा आणि पॅटीस खाणारे सोनालीसाठी. खाऊया आणि भेटूया थोड्या वेळामध्ये. आता खाना पिना पूर्ण एकदम डन. मजा आली? पोट भरला? पोट भरला मस्तपैकी. आणि आता आम्ही निघतोय घरी. घरी गेल्यावरती आता बघूया. मी आता इथून जात होतो घरी ना, तर तुम्हाला एक दाखवण्यासाठी गाडी थांबवली मी. तर आता मुंबईमध्ये एक मध्ये सायक्लॉन आलेला, तुम्हाला तर माहितीच असेल, एक मुंबईमध्ये सायक्लॉन आलेला. तर त्याच्यामध्ये एक घाटकोपर एरियामध्ये जी होल्डिंग पडलेली, तर ती लोकेशन ही आहे. आणि हे पेट्रोल पंप होता. आणि हे पूर्ण जे लोखंड दिसतंय ना तुम्हाला पडलेलं, ही पूर्ण होल्डिंग आहे. आणि अजूनही बघा इथे काम चालू आहे त्यांचं. हे बघा, ती होल्डिंगला गॅस वेल्डिंगने कट करून ते बाहेर काढतात ते. आणि हे पूर्ण पेट्रोल पंप दिसतच नाही आताच्या टायमिंगला. पण आपण किती वाचलो, जर पेट्रोल पंप फुटलं वगैरे असतं मग तर केवढं पडलं असतं ते. खूप लकीली म्हणजे खूप जणांचे जीव पण गेले याच्यामध्ये. हे बघ तिकडे एक टॅक्सी आहे, दिसली का मित्रांनो? हे बघा तिकडे ना टॅक्सी आहे. इथे बघा तुम्हाला एक टॅक्सी दिसत असेल, याच्यावरती पण आहे ना होल्डिंग पडलेली. आणि मित्रांनो, या दुर्घटनेमध्ये कोणाच्याही घरातल्यांना म्हणजे इजा झाली असेल तर मी देवाला एकच प्रार्थना करेल की त्यांच्या आत्म्याला शांती लागो. कारण की हा ऍक्सिडेंट एवढा बेकार होता. आणि आम्ही त्या दिवशी नेक्स्ट म्हणजे त्याच दिवशी आम्ही पोहोचलेलो कर्नाटकला. आणि मी जेव्हा तिथे स्टेटस आणि हे ते बघायला लागलो इंस्टाला, तेव्हा कळालं की असं इश्यू झालाय. आम्ही आता जस्ट बिल्डिंगच्या इथे पोहोचलो. आणि त्रिशाला आता बिल्डिंगच्या इथे पण खेळायचंय. ही तिची फ्रेंड आहे त्रिशाची, बिल्डिंग मधली. हे बघा चालू आहे तिचा आता पण खेळ चालू आहे. तर फायनली आता त्रिशाचं पण खेळून झालं, वरती आलो मी, चेंज केले, फ्रेश झालं. तर आता बघूया आता सोनाली जेवणासाठी काय बनवते. आणि आता वाजलेत 8. तर बघूया सोनालीला विचारूया. मम्मी पण बाहेर गेले, मम्मी पण आता थोड्या वेळात घरी येणार आहे. आज आहे IPLचा फायनल. तर मी तर KKRला सपोर्ट करतोय. तर तुम्ही कोणाला सपोर्ट करताय प्लीज मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही पण IPL बघत असाल ना, KKR फुल ऑन खतरनाक खेळते, कडक खेळते KKR. होय, काय जेवण केलं? हा, दाल खिचडी. ठीक आहे. मॅच झाली एंड. आणि ब्लॉगला पण मी करतो आता इथेच एंड. तुम्ही पण मॅच जर बघितली असेल तर कशी होती ती मॅच ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हा, मी फर्स्टच जेव्हा तुम्हाला सांगितलेलं की मी सपोर्ट KKRला करतोय आणि फायनल तीच मॅच जिंकून गेली. तर चला तर मित्रांनो, ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. बघा या दोघींचं काय चाललंय बघा. ओय, मी ब्लॉग एंड करतोय. टाटा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं कमेंट करून मला सांगा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय बाय. लीग का समय बीत चुका है, इस ट्रॉफी में नाम लिखवाने का